गुड मॉर्निंग. आज दिवस तिसरा पॉंडिचेरीमध्ये आमचा आजचा हा दुसरा दिवस. आज काल रात्री संध्याकाळी फारसं काही बाहेर जाता आलं नाही. 31 डिसेंबर असल्यामुळे सगळीकडं फुल गर्दी होती. जेवणाचंही थोडं 19-20 झालं, पण आम्ही ह्या आमच्या हॉटेलमध्येच इथंच जेवण केलं. मस्त फूड मिळालं. आता वाजलेत 10:30. आता पॉंडिचेरी एक्सप्लोअरला आम्ही जाणार आहे. सगळीजण एक एक तयार होऊन या लागलेत. जसे येतील तसे आता आम्ही निघणार. आता आम्ही सध्या ऑराविले इथे जात आहोत साईट सीईंगसाठी. ऑराविले हे एक पॉंडिचेरीमधलं वेल नोन मेडिटेशन सेंटर आहे. बघूया तिथे गेल्यावर आता काय काय एक्सप्लोअर करायला येतं. आता आम्ही ऑराविले मातृ मंदिर येथे आलेलो आहे. पोचलेलो आहे. आता इथून सगळं गाडी पार्किंग केली आहे पार्किंग लॉटमध्ये. आता चालत एक्सप्लोअर करणार. 1 किलोमीटर आहे. चला. ॲज युजल कोणतरी मागं राहायलाच पाहिजे आमच्यापैकी. आणि त्याशिवाय होत नाही. आम्ही पुढे जात नाही. लेट कमर आणि रस्ता मी काही गाडी चालवायला नव्हतो. आता हे केलंय, लीड फास्ट गेले, त्यांच्या मागे स्वीप फास्ट गेलं. ही सगळी द्यायची कारणं आहेत. जो तो आपापल्या कामासाठी थांबतोय पुढे इन्फॉर्म न करता. नाही, बेल्ट नव्हतो कमरेला. वा, ध्यान करण्यासाठी एकदम मस्त जागा आहे ही. आत आल्यावर आम्हाला इथे मंत्री मंदिरसाठी जे पासेस लागणार आहेत ते इथे मिळत आहेत. ते आता आणायला सगळीजणं गेलेले आहेत. ते घेऊन आले की आपण जाऊ. मगाशी ग्लोबसारखं काहीतरी जे आपण बघितलं, माझ्या माहितीप्रमाणे बहुतेक तेच मंत्री मंदिर असावं. बघूया पुढे गेल्यावर. परिसर तर एकदम मस्त आहे, खरोखर शांत एकदम. पॉंडिचेरीमध्ये एक लक्षात आलं, क्लायमेट सगळीजण म्हणतात गोव्यासारखं, पण क्लायमेट इथलं आणि गोव्यातलं खूप फरक आहे. इथलं क्लायमेट एकदम मस्त आहे, असं ह्युमिड नाही आहे. जसं गोव्यात घाम सुटतो अंगाला, तसं इथं सुटत नाही. किंवा मे बी इथं झाडी आणि हिरवळ जास्त आहे त्यामुळेही असं वाटत असेल. पण जे काही आहे, क्लायमेट इज ऑसम.
छान छान वस्तू इथं विकायला ठेवण्यात आलेल्या आहेत. हे सगळं दगडावर केलेलं आहे. सगळंच बघायचं म्हटलं तर ते काय आम्हाला शक्य होणार नाही, म्हणून नॉन दिवे जातो आता काय आहे आणि काय नाही एवढंच दाखवण्याचा तुम्हाला एक छोटासा प्रयत्न. त्या मंत्री मंदिरासाठी जे पास घेतलेले ते इथं दिलेत. आता इथून बहुतेक जवळच कुठंतरी असणार आहे. अरे वा, काय सोलर प्लांट आहे वाटतं. हो, सोलर प्लांट. आणि मगाचं जे आपण छोटंसं बघितलेलं ते इथं दिसतंय. हेच ते मंदिर. बापरे, हे अजून भरपूर चालायचं आहे. चला. घरात 4 सोलर पॅनल आहेत, ते सर्च करूच तोपर्यंत नाकी 9 येतात. इथे ही पॅनल एवढेच कधी सर्च करत असतील यांनी. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, ॲटलिस्ट माझ्यासाठी. हे एक झाड काहीतरी वेगळंच आहे, एवढं मोठं आहे. त्याच्या पारंब्या खाली येऊन त्याची परत झाडं झालेली आहे. ह्यूज ह्यूज. वा वा वा, मस्त झाड आहे. ह्या पारंब्या खाली येऊन सिटिंग एरिया मस्त. अशा मस्त पूर्ण हे कॅक्टस प्लांटेशन केलेलं आहे. आणि इथं खाली बसायला छान कट्टा आहे. या मंदिरासाठी इथंपर्यंत आलो, त्याची ही पहिली दृश्य, फर्स्ट व्ह्यू म्हणायला हरकत नाही. अच्छा, ज्या लोकांनी कोर्सेस घेतलेले आहेत, म्हणजे मेडिटेशनचे काही कोर्सेस आहेत त्यांनाच फक्त इथं आत जायला परवानगी आहे, आपल्याला नाही. आपण फक्त इथूनच फक्त बघू शकतो, आत जाऊन नाही. अशा तऱ्हेने इथलं फोटो सेशन आवरून आता आम्ही परत पार्किंगच्या ठिकाणी जात आहे. तिथं जाऊन ठरणार की फ्रेंच कॉलनीमध्ये जायचं की रॉक बीचला. हे असं जे चालू आहे, हे जे कृत्य चालू आहे, एका व्यक्तीचा फोटो काढण्यासाठी आमच्या ग्रुपचे इतके सारे मेंबर, आणि तोच हा चार्मिंग आणि एकदम क्यूट बॉय जो दिसत आहे, तो हाच असा गोड स्माइल देत आहे. हा चालले हे आमच्या रायडर लोकांच्या पोरांचे किडे आहेत, दुसरं काय नाही. उचलून सार्थकला वर झाडावर बसवल्यात आणि त्याचा फोटो काढत आणि त्याला झाडावर चढवले. त्यांना थोडक्यात झाडावर चढवलं.
हे असले किडे करण्यात रायडर लोक एक्सपर्ट असतात. एक तेवढं भारी झालं, येताना चालक पायपीट जी झाली ती आता बहुतेक जाताना होणार नाही, कारण आम्हाला याला बाहेर परत जायला बसची सोय आहे. तर आम्ही बसनं जाणार. अर्थात सगळे रायडर जर एकत्र टायमावर आले तर. चला, क्रिएटिव्हिटीचं उत्तम उदाहरण. अँबॅसेडर कापून उभे करून लावली. मस्त. शेलच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी म्हणून थांबलोय आणि पेट्रोल घातलेत 50 रुपयेचं आणि इथल्या मार्केटमध्ये खर्च केलेत 1500. हे कोण प्रोटीन म्हणते, कोण थंड पाहिजे म्हणते, कोणाला ड्रिंक पाहिजे. खरं कारण काय आहे, इथं छान AC मिळाला आहे म्हणून सगळी सुस्तावले. ही फ्रेंच कॉलनी, व्हाईट टाउन. हीच ती वेल नोन फ्रेंच कॉलनी, जिथं फ्रेंच लोक पहिल्यांदा राहायला आली आणि त्यांनी ही या गल्ल्या स्थापन केल्या, वसवल्या. आता आम्ही आलो आहोत फ्रेंच कॉलनीच्या भाऊ गल्लीमध्ये. तर बऱ्यापैकी हॉटेलची लाईन आहे सगळी आणि आम्ही यापैकी जाता एक हॉटेल शोधतो आहे. मोस्टली आम्ही त्या हॉटेलमध्ये जाणार आहे. बघूया काय मेनू आहे आणि काय काय होतं. जेवायला काही छान हॉटेल मिळालं नाही म्हणून आम्ही मॅकडॉनल्ड्समध्ये जायच्या हिशोबानं एका मॉलमध्ये आलेलो आहे. ही आयडिया आमच्या लालू शेठची, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आलो आहे. आता याच्या मॉलमध्ये मॅकडी कुठं आहे शोधा. आणि फायनली आम्हाला मॅकडी मिळालेला आहे, टॉप फ्लोअरला आहे. फ्रेंच कॉलनी बघितल्यावर आम्ही सगळेजण पण पुन्हा हॉटेलवर आलेलो आहे. असं ठरलं की सगळ्यांच्या मोबाईलच्या बॅटऱ्या पूर्ण डाऊन झालेल्या आहेत, त्यामुळे येऊन 1-2 तास झोप काढून परत जायचं. या हिशोबानं आम्ही इथं 3:30 वाजता आलो आहे. आता आम्ही पुन्हा 4:30चं टायमिंग दिलं आहे ॲक्च्युली, पण बघू 4:30चं 5 होईल अंदाजे असं वाटतं आहे. 5 वाजता आमचं रॉक बीचला जायचं प्लॅनिंग आहे आणि थोडं बीच एक्सप्लोअर करायचं प्लॅनिंग आहे. तर आपण 5 वाजता चहा घेऊन तिकडे निघणार आहोत. 5 म्हणत 6 वाजले तर आम्हाला निघाला आणि आता आम्ही निघालो आहे रॉक बीचला. हे आहे फ्रेंच कॉलनीच्या शेजारीच असणारं रॉक बीच. शासकीय बिल्डिंग आहे.
असं हा एक टप्पा, त्यानंतर इथे एक टप्पा आहे, हा एक, असे टप्प्याटप्प्यानं आहे म्हणून ह्याला. आणि या बीचवर सी शोर कमी आहे आणि दगडं जास्त आहेत, मोठी मोठी दगडं, म्हणून ह्याला ते पुढेपर्यंत आहे, म्हणून त्याला रॉक बीच. संध्याकाळचे 6:15 वाजलेले आहेत. मस्त प्लीजंट क्लायमेट झालेलं आहे. ते पूर्ण ह्या साईडपर्यंत आहे. आतापर्यंत 1040 किलोमीटर झाले आणि त्यामुळे सगळी थोडीशी आत्ता ह्या क्षणाला निवांत बसण्याची गरज होती. ती सगळी निवांत मस्त समुद्राचं गार वारं घेत हा आहे इकडे बीच आहे आणि बीचच्या शेजारीच हा वॉकिंग वे आहे. इथं 2 व्हीलर 4 व्हीलर अलाउड नाहीत, पण हा रस्ता 24 तास चालू असतो म्हणजे काय, ह्या रोडवरची जे काही दुकानं वगैरे आहेत, थोडं अट्रॅक्टिव्हनेस हा कंटिन्यू इथे बघायला मिळणार. हे लायटिंग किंवा जे काही आहे ते मे बी 31st असावं, पण कॅफेज वगैरे जे आहेत ते मात्र 100% 24 तास चालू असतं. लांबपर्यंत आहे हा वे. बघूया आपण त्या टोकापर्यंत जाऊन बघू. एका बाजूला समुद्र म्हणजे रॉक बीच आणि मध्ये हा पाथवे, आणि ही जी लाईन आहे ही सगळी लाईन फ्रेंच कॉलनीचा एक भागच आहे. फ्रेंच लोक जे आलेले ते ॲक्च्युली समुद्रकिनाऱ्याच्या शेजारीच त्यांची जी काही कॉलनी होती ती वसवली. महात्मा गांधींचा पुतळा स्टॅच्यू एक आहे आणि या साईडला आय गेस आंबेडकरांचा पुतळा आहे. आणि ते जे जुनं ट्राय कलरमध्ये आहे ते जुनं लाईट हाऊस आहे. तर इथंपर्यंत बस अपोजिट साईडला पुन्हा असाच सेम पाथवे आहे इथंपर्यंत. तर आम्ही परत रिटर्न जातो. चला. आता संध्याकाळच्या जेवणासाठी आम्ही या ऑरेंज रेस्टॉरंटला आलेलो आहे. इथे जेवणार आणि आमच्या हॉटेलपासून खर्चून किती वॉकेबल डिस्टन्सच आहे. त्याचं स्टार आणि रेटिंग चांगले आहेत म्हणून आम्ही इथं आलो आहे. इथं जेवणार आणि लगेच हॉटेलमध्ये जाणार. उद्याचं पॅकिंग करून झोपून टाकणार. उद्याची राईड आहे आमची इथून पॉंडिचेरी टू तंजावर. तर चला आम्ही जेवतो, आपण उद्या सकाळी गाडीवर भेटू. खरेदीला आपण संध्याकाळी टाइम देऊया. ऐकून घ्या ऐकून घ्या. मी सांगायला लागलोय ते पहिलं जे पॉईंट आहेत एकत्र सगळेजण असलो तर आपले फोटो सेशनला ह्याला बरं पडेल. 4 पुढे गेले, 4 मागे राहिले, 2 इकडे गेलेत असं करू नका. अरे माझं कंप्लीट होऊ द्या ना, मग तुमचं ऐकतो मी.